पदवीचं नाव आहे वा. रेनी रेनी. ईस्ट इंडियाचा किंग. दुसऱ्या सिंगिंग पार्ट म्हणजे थॉमस पर्यंत. थॉमस पर्यंत. शीतरावर चाललाय चौदांचे मध्ये अमेरिका रशिया फ्रान्स नवीजाची फेवरेट मावरा. पाल्याचं नाव पाल. काठेकू बाजून उत्तांच्या पुष्पा खास गोष्टी सांगणार एकदम खरी. तर हॅलो गाईज, ओळखीता का नाही उत्तमचा पुष्पा न. आज आपण परत एकदा इंटरव्ह्यू घेत आहोत न. त्यामध्ये आपले गेस्ट आहेत ते म्हणजे लेजेंडरी सिंगर जसिंटो सर. तर पहिला क्वेश्चन, जसिंटो सर तुम्ही कसे आहात? फिट आहे. तर फर्स्ट क्वेश्चन याचा आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? फॅमिली मध्ये अनुभव मला तो स्वतःचे बाकी म्हणजे तुमचा रोल मॉडेल कोण आहे? त्यांना बघून तुम्ही गाणं स्टार्ट केलं? माझी डॅडी गाईल. माझे रोल मॉडेल माझा डॅडीच आहे. त्यांच्याच बरोबर मी गावाला शिकलो गाईला. मगशी मी अजून जवान एकदम मोठ्या झाली त्याच्यापेक्षा मला हेक्टर विक्टरची गाणी खूप बरी वाटायला लागली आणि त्याची म्हणजे त्याच्या कंपोजिंगला मी फॉलो करायला. अदरवाईज डॅडी आणि मग त्याच्यानंतर हेक्टर विक्टर टिक्सर लेजेंडरी सिंगर. ओके. थर्ड क्वेश्चन आहे तुमच्या फॅमिली तुम्हाला सपोर्ट केलं का टोक केलं का करू नको ऍज सिंगिंग? माझी फॅमिली मला फुल सपोर्ट करते. फुल सपोर्ट. सपोर्ट मध्ये माझी जॉईंट फॅमिली आहे. माझी काकाची पोरं बी माझी फॅमिली फुल सपोर्ट. फुल सपोर्ट. या. तुमची कोणची हॅबिट वियर्डेस्ट आहे म्हणजे खराब आहे? माझी पंचवीस हॅबिट करा म्हणजे सगळी तुम्ही विश्वास ठेविता जे होते ते बऱ्याचसाठी होते? मी याच्यावर सोलो गायचं टायटल होतं. जे होते ते बऱ्याचसाठी होते याचं टायटल होतं जमिनीचं. आणि जे करणारा कोण आहे जे होते ते करणारा परमेश्वर आहे. बरंच करेल. जे होते ते बऱ्याचसाठी. तुमचं असं कोणतं तरी स्वप्न आहे म्हणजे ड्रीम जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे? आपले स्वप्न पूर्ण करायला एरिया दिलं. आता मी ऑलरेडी 60 क्रॉस केले. 60 क्रॉस. या तर माझे स्वप्न ऑलरेडी पुढे जाईल. परमेश्वरांनी खूप भाव दिले, इज्जत दिली. अजून थोडं साथ देतील. अजून किंवा अजून जाऊन आपली इज्जत अजून वाढून नाही ते सुखे. तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही फ्री असता एकटे असतात? एकटे असतात तर मी जुनी तिची गाणी गावी जी सिंगरची म्हणजे किशोरदाची गाणी हिंदी गाणी गाणी. तुम्ही याचे फॅन किशोरदाचा मी फॅन आहे ना. त्यांची गाणी आहे सगळ्यांची ऐकत तुम्ही. त्यापासून आपल्याला अजून सिंगिंगचं नॉलेज होतं. तुमचं फर्स्ट ईस्ट इंडियन सॉन्ग कोणतं होतं? माझं फर्स्ट इंडियन सॉन्ग 5 वर्षाचा असताना डॅडीची कंपोजिंग होती. त्या गाण्याचं नाव होतं आजीसला नातू शिकित आहे. आजीसला नातू शिकित आहे. मी नातू जाईल 5 वर्षाचे असताना तुम्ही गावी? 5 वर्षाचा असताना. आणि माझी मोठी बहीण 7 वर्षाची होती पण ती माझी आजीच जायची कालिन्या गायचं. आणि त्या टायमाला आम्ही फर्स्ट या सेकंड प्राइज गेले. या सेकंड त्याला कमी 55 खूप वर्ष म्हणजे तुम्ही खूप लहानपणापासून 57 जायचे गाणे गाय. लाईफचं टर्निंग पॉईंट याचा कोणता तरी आहे का त्याच्या मग तुमची लाईफ चेंज झाली? तुम्ही रिअल लाईफ मध्ये कशी आहात म्हणजे अँग्री पर्सन आहात, शाय, कॉमेडी? कॉमेडी हो. तर आता आपण कॉन्सेप्ट घेऊया पदवी कोणाला देशात? या ओके. सिंगिंग पार्ट. सिंगिंग पार्ट. ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन सिंग. तर पहिली पदवी तुम्ही कोणाला देशाल? पदवीचं नाव आहे वा. रेनी रेनी. ओके. रेनी सर. हिरा. वॅनी. वॅनी. हो. एकता. एकटा म्हणजे सोलो गायचं. त्या गाण्याचं नाव म्हणजे एकटा आणि त्याचं गाणं गायचं बिनबट साठी. आणि त्याची लाईन पण येते तर आम्ही आहोत कुठं तुम्हीच असली सुपरस्टार मोठा. कॉमेडियन. कॉमेडियन म्हणजे नेदरलँड युगॅन्डा. नेदरलँड. ओके. ईस्ट इंडियाचा किंग. सिंगिंग पार्ट थॉमस पर्यंत. थॉमस पर्यंत. मिसगिन म्हणजे नॉर्मल पर्सन. रॉकी फ्रॉम खान. रॉकी फ्रॉम खान. यंगस्टर. यंगस्टर म्हणजे आता क्रिस्टन. व्हेरी गुड सिंग. ईस्ट इंडियनची वागिन. सिसिलिया. ओके. आवाजाचा जादूगर. रायफल.
ओके. डेंजरस माणूस. कोणीच डेंजरस फील नाही आमची कॉम्पिटिशनची आधी कोणीच डेंजरस नाही. आम्ही गावाला जातो तर आम्ही एकमेकांचे डेंजरस जातो जरा, पण कॉम्पिटिशन करताना आम्ही सगळे सगळी फ्रेंडली. ओके. तर आपला हे कॉन्सेप्ट झालेला आहे. तर आपण परत एकदा क्वेश्चनला स्टार्ट करू. त्याच्या उठी परत एकदा आपण कॉन्सेप्ट. येस. ओल्डेस्ट सिंगर तुम्हाला माहिती आहे तो त्या टाइमला रूल करायचा ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन. आम्ही माझे टेपान जे बघितले त्यांचे नाव ते ग्रेगरी डिझिया, विक्रोल. तुमचं आवडतं ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन कोणचं आहे? वर्सो. एक क्वेश्चन याचा आहे गिल्बर्ट शेट आहे. तुम्ही रिसेंटली त्यांच्यावरची एक गाणं बी गाविलं. मी खूप गाणे गायली शेत, पण आता जे माझ्यावर कोणीच नाही गाणे. पण आता जे तुम्ही रिसेंटली गायलं ना त्यावर्षी मला एक क्वेश्चन भेटला. ते ईस्ट इंडियनचा खांब होते ना. तुम्ही बिलीव्ह करता का ते हसता येस. कोणी कॉम्पिटिशनला हात पण नाही लावू शकत. आता काय झालं, जंगलामध्ये जाईल, जंगलाचा राजा नाही रेला बा, तर कोलियाला लाडगे चान्स घेणार ना, तर ते चाललंय. एक्झॅक्टली तसंच चालू आहे आपल्या यामध्ये. तुम्ही गाणे गाविता, अजून तुम्ही काय करता म्हणजे जॉब वगैरे? जॉब करी पहिला तुला आता माझे जॉब याची जॉब करत याची बारीक जॉब खूप केले मी. फाउंटेन ब्रिजला होतो मी, बरेच ठिकाणी बारीक जॉब केले. मग सिव्हिल शेडचे करायवर असेल, सिव्हिल शेड त्याच्यापेक्षा याची ट्रॅव्हलिंग प्रॉब्लेम आहे. माझं मी मग ईस्ट इंडियनची सॉंग्स वगैरे सॉंग्स करता माझा करतो, बिजासाठी करतो, कोणाला युट्यूब साठी गाणे द्यायचे. सगळे जणांना युट्यूबला गाणी माझी असतात मी देतो. तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये येता लोकांतून दारू पिलेली असते, कोण चोरीता, कोण दारू ऑफर करता, कोण गाणं गाऊन सांगता. अशा कोणता तरी किस्सा आहे का तो तुम्हाला याद आहे बरा का वाईट? गाणं गाईला कॉम्पिटिशनला अख्खं गाणं गावलं, गाणी गावाची पुरं आजपर्यंत माझी जिंदगीमध्ये मी ड्रीम करून स्टेजवर जायचं. स्टेजवरची जर उतरलो गाणं गावलं बरं गेलं असेल अख्खं गाणं, मनाला खुशी जायला. कोण बी माझे दोस्तांनी मला वारी ड्रिंक मी सगळ्यांची बरं चोरी ड्रिंक करत. दॅट इज हॅपीनेस. काय किस्सा कोणाच्यावर काय म्हणजे चुकीचा बिकीचा काहीच नाही जायचं नाही जायला असेल तर बोला. माझे दोस्त ते बरा बी नाही जायला, काही सगळे बरेच सगळे बरेच. ओके. अशी कोणती तरी लाईन आहे तुम्हाला जाम आवडते ना, आवडत रे लाईफ टाइम साठी म्हणजे सॉन्ग मध्ये? मला इतर पिक्चराची गाण्याची खूप लाईन आवडते, म्हणजे जो आता थोडंच आवडतं मला एक. मी गाऊन थोडं गाऊन. तैशीरावर चाललाय चौघांची मध्ये, अमेरिका, रशिया, फ्रान्स, नवीजाची. चीन बोलतय का मी आले हाय दुनिला गेली. फ्रान्स बोलतय माप हतेर हाय मी तुला कापीन. अमेरिका बोलते का भैसले जागे जर मी बटन दाबे. ते बिन माणसाशी सारे या दुनियेत बांगोले पारे. आणि रशिया बोलते का मी देऊ आयशी घरी लई मिशे. का तुझे बांगोल्यांचं सगळं एक वरती चोपे. एकटं पिक्चरचं गाणं आहे, खूप बरं वाटलं. मस्त मस्त एकदम म्हणताय, टायमिंग पण मस्त आहे. ओके. इथला एक ईस्ट इंडियन सिंगर जे जाम धाडशी हा ना, कौरवी म्हणजे ते खरंच बोलतात, भले कोणाला राग येऊ पण नाही. गिल्बर्ट नाही, जेसिंको नाही, व्हॅली नाही, रेनी आहे. मला पण तेच एक्सपेक्ट होतं, कारण की मी पण म्हणजे ऐकलेलं आहे. म्हणजे तो एक ऐसा सिंगर आहे आणि त्यांनी एक लाईन सुद्धा गुंतलेली. मला ना बऱ्याच ठिकाणी बॅन केलंय, कारण मी खरं बोलतोय जे आहे. म्हणजे ते लोकांना कोणाला राग येते, पण तो काय सांगते मी म्हणा कौरवी बॅन केलं नाही तरी मी खरं बोलायला पिकायचो नाही ना. मी ते तुम्ही मला कॉम्पिटिशन मध्ये बंद करशा, मी युट्यूबवर बोलले. तर तुमचं जे आन्सर होतं ते मला जाम आवडलं. ओके. रॅपिड फायर क्वेश्चन घ्या. येस. तर पहिला रॅपिड फायरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला काय आवडते? चहा? तुमचा फेवरेट हिरो? माझा फेवरेट हिरो
अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन. बेस्ट आहे. फेवरेट हिरोईन रेखा. रेखा. ओके. फेवरेट मूवी आपलं फेवरेट मूवी यादव की बारात. यादव की धर्मेंद्र. धर्मेंद्र. फेवरेट डान्सर जॉन ट्रॅव्हल. फेवरेट फूड इडली फ्राय. फेवरेट मावरा पाल्याचं नाव. पाल. काटेकू बाजून सगळी फेवरेट बीच जुहू बीच. जुहू बीच. फेवरेट ईस्ट इंडियन सिंगर फेवरेट ईस्ट इंडियन सिंगर म्हणजे आपला चेस्टन आहे आणि आता अपकमिंग सिंगर जर आपला मॅकमिलन आहे, यश आहे. यश. तर आता ते आमच्या लोकांनी आमचं मत तेच आहे. ते आपली ईस्ट इंडियनची संस्कृती ते या, पुढे तेच टिकली. फेवरेट बॉलिवूड सॉन्ग ठीक आहे. फेवरेट बॉलिवूड सिंगर सोनू निगम. सोनू निगम. फेवरेट ईस्ट इंडियन सॉन्ग फेमस आहे ते सगळं नाही ते आपली एल्विस मीडिया गाणं. तसं माझं जे गाणं एक आहे ना, त्याची कंपोजिंग खूप भारी आहे. जवान गाणं जे आता एल्विस मीडियाला मी फर्स्ट प्राइज नाही ना, त्याची कंपोजिंग खूप भारी आहे. ते गाणं फेवरेट आहे. आणि तूच माझा जीव. तू माझं ऍक्च्युली हा ते तुमचं गाणं होतं ना. नाही तुमचं गाणं नाही माझं नाही. माझं गाणं जवान गाणं जे आहे एल्विस मीडियाला आता फर्स्ट प्राइज गेला, ते माझी कंपोजिंग खूप भारी आहे, मला पसंत आहे. आणि एव्हरी ओकेजन मध्ये चालते तूच माझा जीव. मेलोडी खूप आहे. हो. तर आपले रॅपिड फायर क्वेश्चन खपल्यान तर आपण परत एकदा क्वेश्चन स्टार्ट करू. त्याच्याविषयी आपण परत एकदा कॉन्सेप्ट. आताचे काळात तुम्हाला कोण वाटते का टॉप सिंगर आहे? आताच्या काळात आम्ही स्टॉप आहोत. गिल्बर्ट, मी, जेसेंटो, व्हॅली, रेनी, ट्रायफन आणि सिसिलिया. अजूनपर्यंत आम्ही टॉप आहोत. याची मगशी जी बिजी हा जसे नावं गेले ह्युस्टन, मॅकमिलन, हे आमच्या मुलांनी हे सगळं पिकअप करायचं. ठीक आहे. हो. तुमचं आणि गिल्बर्ट सरांचं नातं कसं आहे? ते मी एकटा सोडून गायलंय ना, ते गाणं आहे का आमचं नातं खूप बरं आहे. आणि माझं ना सगळे सिंगर लोकांशी बसणार. ओके. मी बरं आहे तर सगळी माझी बरी. तुम्ही आणि ते बाजूबाजूला येतात? नाही. ते विखरून येतात, मी वरली नाही. खूप लांब. वरलीला येतात. हो. तुम्हाला कोणची अवॉर्ड मिळाले पहिला मिळले? ऑस्कर अवॉर्ड सोडून सगळे मिळले. मला अवॉर्ड खूप मिळाला तर काही मिळालं काही सांगू. सगळी गावाची नाव फक्त गावण्यामध्ये मिळाले गावण्या मेजॉरिटी मेजॉरिटी गावण्या. मेजॉरिटी गावण्या. तुमचं एक सॉन्ग होतं, अल्बम सॉन्ग आहे, ही दारू प्या. हा, या सॉन्गची मंगाची स्टोरी काय आहे ना, त्याचे मध्ये जी एडिटिंग. दारू प्या हे गाणं दिस इज माझे डॅडीचे कंपोजिंग. अच्छा. हो. आणि त्या गाण्याला मी पुरी लिपस्टिक पावडर लावूनशी नवीन स्टाईलमध्ये केलंय. थोडं रॅप बीट भरायचं. ते गाणं या गाण्याला कुठलं उलटं गाणं समजणार माणूस समजते दारू प्या मरणाची प्या. पण ते पिल्याच्या मक्षी काय होते ते मी सांगत नाही. जाऊन तुम्ही गटरात पाजला आईस बाबाला नाव विनवा शेजूल्यांचा मान राखा मग मला सांगा ती दारू प्या. सो पिल्याच्या मक्षी बी काय होत आहे ना ते बी मी सांगितलं. आणि ते गाणं जे आहे ते फ्रान्सिस जिगुल, सर फ्रान्सिस जिगुल ते द बेस्ट ऑर्गॅनिक, द बेस्ट कीबोर्ड प्लेअर. त्यांनीच सगळं ते वाजिलंय. त्यांनीच सगळं ते त्यांचंच कॉन्सेप्ट आहे. सगळं रेकॉर्डिंग पासून सगळं एडिटिंग वगैरे एडिटिंग A to Z त्यांनी केलंय. विचार ते आता नाही आहे ते त्यांच्या आत्म्याला शांती म्हणजे त्यांनीच सगळं ते केलेलं आहे. म्हणजे खूप भारी माणूस, खूप भारी. हे तुमचं फर्स्ट अल्बम सॉन्ग होतं का याचे पुढे पण युट्यूबवरती आहे. युट्यूबवर? हो. तर आता आपण एक कॉन्सेप्ट घ्याव, येस और नो, म्हणजे ह का नाही. स्टार्ट करू. येस और नो म्हणजे ह का नाही. तर पहिला क्वेश्चन असा आहे, तुमच्या फॅनने इन्व्हाइट केलंय घरी तुम्हाला? हा हो, खूप जणांनी घेतली होतं. कोणते तरी फॅन तुमच्या घरा भेटी घेते आहे? हा घेते. आपल्या त्यांचीच माणसं आहे. एखादं सॉन्ग साठी कोणाला रागायलाय? माझे संजय गाण्यावर कोणाला आहे राग एके गाण्यावर कोणाला ऐलो होता. पण त्याच्यापेक्षा मी पैसे गाणी लावायची बंद केली
आणि मी जे सिंगर नवीन सांगेल त्या तुम्हाला लागेल असं गाणं गाऊन. कोणतं एक्स सिंगर सॉन्ग बरं जाईल असेल ना मगशी तुमचा नंबर येवाचा हा गावाचा, बट तुम्हाला माहिती आहे की ते त्या सॉन्गला फर्स्ट प्राइज भेटणार आहे ना, तुम्ही ते गाणं चुकविलंय का? नाही, असं मी कवच नाही करेन, याची पुरवी नाही करणार. आणि कॉम्पिटिशन आहे सगळ्यांचं गाव कवच आहे, त्याच्याशी बरं माझं गाणं काय, माझ्याशी बक्षीचा माझ्याशी बरं त्याची जवान पोरं आमच्याशी जास्ती गायतात, आमच्याशी पुरं प्राइजेस मारलंच पाहिजे त्यांनी. अनएक्सपेक्टेड सॉन्गला प्राइज भेटलंय? मिळलंय. किती वखत असं वाटते का हो, आपण जे काय गाण्यात मिस्टेक केलेली आहे ती खाली आपल्यालाच माहित असते, पंचांना माहिती नाही. ती जी माणसंच आहे, ती काय कम्प्युटर नाही. तर त्या जी चुकी होते का त्या गाण्याला आपल्याला प्राइज देणं देतात आणि ती घेतल्या आम्हाला येऊन स्टेजवर सांगितलं नाही की माझी चुकी झाली, मला प्राइज त्याला दिले. आज मी ते सांगितलं ते विजेटावर तो पण मला प्राइज नाही देत. म्हणून आमच्या दिवशी चुकी झाली ना आम्ही बक्षीस मिळलेले आहे. माझेच बरोबर नाही, खूप जणांना कॉम्पिटिशनचं प्राइज तुम्हाला भेटलंय ना, जे मानधन असते ते तुम्ही मगशी बघितलं ते कमी दिले का? नाही, आजपर्यंत नाही कळत आहे. जर कोणाची बाय मिस्टेक पण एक बी नोट कमी नाही दिली ना, आता चेक देतात तर जवळ चेक गाविताना बँड वाल्यापाशी तुमचं सॉन्ग शिकलंय का? चुकीचं असेल किंवा आमचं शिकते किंवा त्यांचं शिकते रिदम किंवा ते लोक बरं माझी आम्ही शिकतो. असं झालेलं आहे माणसाला दिली आम्ही माणसावर तुझी चूक होईल. जर आपल्या पद्धतीने चूक नाही झाली, ज्या पद्धतीने चूक नाही होत त्याला पुढचं सांगितलं. बरोबर. तर चला आपले कॉन्सेप्ट पण कपल्यान, आता परत आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करू. एक क्वेश्चन यायचा आहे, तुमचं कोणतं तरी गाणं आहे का तुम्ही गाविलं, तुम्हाला वाटते का त्या गाण्याला प्राइज मिळायला पाहिजे होतं बट मिळलं नाही? हे मानस ते सगळे गावणारा असं वाटतं आपलं गाणं गायलं मानस बक्षीस मिळलं, पण त्याला कोणाला मिळते कोणाला नाही मिळते हे पंचांच्या सगळी हातात असते. असं मला किती वगैरे वाटलंय का मला या गाण्याला बक्षीस मिळेल पण मला नाही मिळणार. नो प्रॉब्लेम, बाद गे दूध जा म्हणजे ती सांगेल सर. ओके. तर बॉम्बेचं कॉम्पिटिशन न उत्तर साईडचं कॉम्पिटिशन मध्ये काय फरक आहे? बिलकुल काहीच नाही, काहीच फरक काहीच फरक. बॉम्बे आहे. धारावी बेटांचे कॉम्पिटिशन पंच असतात त्याच कॉम्पिटिशन असतं. औरच का आहे ना जास्ती गाणी घेतात ते टाइमची समस्या कमी गाणी घेतात, तरी ते कॉम्पिटिशन बारका असते, त्यांचं कॉम्पिटिशन थोडं मोठं असतं. ते आता आपण छान बोल तर गाणं तुम्हाला रचवायला जास्ती हार्ड वाटते का स्टेजवर गावाला? गाणं रचायला हात नाही वाटते. आजची तारीख मी गाणं रचायला देखील रचिता, पण आमच्या वयाची हिशोब अशी आम्हाला पाठ करावे पाठ जे आहे करायचे. तर तुमचे डॅडी फेमस सिंगर होते अशी जुनी म्हणतं सांगा. माझे डॅडी खूप फेमस सिंगर होते, त्यांचं नाव जे डिसूजा, जोसेफ डिसूजा. त्यांना लोक कॉमिक जुजे या नाव कॉमिक जुजे, आणि त्यांनी ती चॅम्पियनशिप त्यांची गाणी खूप फेमस होती ना. एक गाणं त्यांचं एक लुंगी उठे 12 कामाला, गाणं खूप फेमस. अजून नूतनची माणसं त्यांची बोलली आपल्याला इच्छा येतात ते गाणं तुम्ही युट्यूबला कलाने टाका, तर ती गाणी डॅडीची नाही राहिली. शिरत होणं आपल्याला फार त्याचे येतात बस. त्यांचं फेमस सॉन्ग कोणतं आहे ते माझे जे मला येत आहे मी कोरस 2-3 लाईनी गाऊन एक लुंगी उपयोग 12 कामाला, माना माझे बायकोला, कोण बोलेल लावा तुम्ही दाराला, कोण बघील ते लावा खिडकीला, उभी करा पाहिजे ते टिरलाला, थंडी अंगावर घेवाला, ताई नसला ते होईल अंग पुसाला, बालूत होईल तुमचे पुराला. वा 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 रे, लुंगीचा जमाना आयला रे वा वा वा, हा 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 हो 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 हे 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 हे, तो मुसलमानीला बाजूला, एक दिस लुंगी नेसून गेलो चौपाटीला. आता नाही मस्त आहे. गावा मे बी तुम्ही युट्यूबवर टाकू शकता. येस दाखवा.
तर आपले क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू जसिंटो सर. येस. कारण मी अंकल नाही बोलू शकेल कारण ते गावणार म्हणजे जो कलाकार असते ना त्याला त्यांची रिस्पेक्ट देणं Yeah. आपलं मान आहे. कारण आम्हाला माहिती आहे त्याला ते मी पण एक दुसरं गाणं रचिलंय ट्राय केलंय म्हणजे पण जे तुम्हाला जवळ आहे ना त्याच्यावर मला बहुत टाइम गेला. एक गाणं रचायचं नाही कारण ते फर्स्ट ऑफ ऑल ते कसं रचितात त्याच्या मग ती कशी स्टोरी आहे ते मला माहिती नाही कारण ते तर तुम्हाला त्याची आयडिया पहिला आहे तर मी आता मी हे करायला गेलं तुझे काम करतेस मला करायला मला 2 वर्ष टाइम लागले. झालं जेणू काम तेनू कर डिझाईन करायला होतं काय. ठीक आहे टाइम लागलं तू कर. काही प्रॉब्लेम असले सगळे नवी गावला काहीच प्रॉब्लेम असले कंपोजिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे मला विचारा फोन करा. नाही जमे तुमचं गाणं माझ्याकडे पाठवा मी करेक्शन करून देईन. हे सगळ्यांना बोलतो मी तुला बी बोलतो. एनिवे थँक्स. पुष्पा उत्तमच्या रेवण बेचरी पुष्पा झुके गाणे साला यांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा. त्यांचं चॅनल चालून द्या. आता नवीन चॅनल आहे चालून. तर चला कसा वाटला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बरा वाटल्याचे ते नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय टेक केअर. करू शंका उत्तांच्या पुष्पा